गोरेगावमधील दिंडोशी परिसरात भीषण आग लागलेली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। गोरेगाव पूर्वेकडे असलेल्या दिंडोशी परिसरामध्ये ही आग लागली आहे। आगीला आटोक्यात आणण्याचं काम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। तर ही आग किती भीषण असू शकते याचा अंदाज आपल्याला या धुराचे लोट जे आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय त्याच्यावरून येत आहेत। अगदी काळेकुट्ट असे हे धुराचे लोट हे दिंडोशी परिसरामध्ये सध्या पसरताना पाहायला मिळत आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल सुद्धा झालेल्या आहेत। मुंबईतली ही दृश्य मुंबईच्या गोरेगाव परिसरातली दिंडोशी परिसरात भीषण आग लागली। दृश्य आपण पाहतोय आगीपासून निर्माण झालेला धूर आणि त्या धुराचे लोट अवकाशात पसरतायत त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आणि या दृश्यांवरून ही आग किती भयावह असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो। आपले प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। मल्लिकार्जुन, नेमका कोणत्या भागामध्ये ही आग लागलेली आहे, किती वेळापासून लागलेली आहे आणि पूर्णपणे या आगीला आटोक्यात आणण्यासाठी किती वेळ लागू शकतोय? काही तांत्रिक कारणास्तव मल्लिकार्जुन यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही, मात्र ही दृश्य आपण पाहतोय गोरेगावच्या दिंडोशी परिसरातली ही दृश्य आहेत। गोरेगाव पूर्वेला दिंडोशीचा भाग आहे आणि दिंडोशी भागामध्ये लागलेली ही भीषण आग आणि या आगीमुळे परिसरात पसरत चाललेले धुराचे लोट यावरून या आगीची दाहकता किती असेल, ही आग किती भीषण असेल याचा अंदाज आपल्याला येतोय। ही नवी दृश्य, ताजी दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर, ज्यामध्ये ही आग नेमकी कशा प्रकारे पसरलेली आहे त्याचे दृश्य आपण पाहतोय आणि संबंधित परिसरामध्ये खरं तर झोपडपट्टीचा परिसर असल्यामुळे ही आग पसरण्याची सुद्धा भीती मोठ्या प्रमाणावर निर्माण होते। गोरेगाव पूर्वेकडे दिंडोशीमध्ये असलेला हा परिसर आणि दिंडोशी परिसरात लागलेली ही आग या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। मल्लिकार्जुन, नेमका किती वेळ झाला आग लागून पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी किती वेळ लागू शकतो? काही कारणास्तव आपला आवाज मल्लिकार्जुन यांच्यापर्यंत पोहोचला नाही। अर्जुन, किती वेळ झालेला आहे आग लागून, किती वेळापासून ही आग लागलेली आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी किती वेळ लागू शकतोय? गोरेगाव पूर्व या विधानसभामध्ये ही आगीची घटना घडलेली, गेल्या अर्धा तासापासून ही आग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। ज्यामध्ये मोठं जे शॉप होता ज्या गोडाऊनच्या मागे संतोष नगर ह्या भागामध्ये पूर्णपणे आग लागलेली। या दमकल विभागाचे शर्थीचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे, मात्र या आगीला अजूनही आटोक्यात आणण्यात शर्थीचा जे प्रयत्न आहे ते पूर्णपणे कुठे ना कुठे कमी पडताना दिसून येत आहे। कारण की 15 गाड्या इथे दाखल झालेल्या असून सुद्धा आगीवर नियंत्रण करता दिसून येत नाहीये, कारण की हा आग जी आहे मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं दिसून येत आहे, ज्यामध्ये अजूनही आग कशी लागलेली अद्याप स्पष्ट नाहीये। बरं, धन्यवाद अर्जुन तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।